ते 30 पोती खाली करायची होती. मग पप्पांनी लगेच 30 पोती खाली केली. आणि फर्स्ट प्रायोरिटी बद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगून जा. सूर्य उगवताना कसला दिसायला बघा एकदम 120 रुपये. 120 रुपये म्हणजे काय, पप्पाचे 10 माले पण करणार आहेत, किती इन्कम होते सगळं दाखवणार आहे. नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. रविवारी मला क्लासला पण सुट्टी असते, त्यामुळे दिवस माझा जात नाही. आता इथनं जायचं फॅक्टरीत, चला तर फॅक्टरीतच भेटू डायरेक्ट. आता फॅक्टरीत पोहोचलोय. आता पप्पाचे टेम्पो पुसून बिसून गेले सगळं. आपल्याला गाडी खाली करायला जायचं जवळ तिथे गावामध्ये. पप्पाचे 10 माले पण करणार आहेत, किती इन्कम होते सगळं दाखवणार आहेत. तर चला बघूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. पप्पानी गाडी आतनं मस्तपैकी पुसून घेतल्या. पुसून झाल्यावर एक दुसरं काम असते मेन, म्हणजे अगरबत्ती लावणं आणि पहिला पूजा करणं गणपती बाप्पांची. सूर्य उगवताना कसला दिसायला बघा एकदम खतरनाक. आपल्याला जिथे गाडी खाली करायला जायचं इथनं 30 ते 40 किलोमीटर आहे. तुम्ही म्हणणार एवढे दिवस मोठे व्लॉग काय येत नाही, तर मोठे व्लॉग न येण्याचं कारण एवढंच आहे. तर आमचे क्लासचे 12वीचे क्लास चालू झाले आणि मी आता 12वीत गेलोय. फर्स्ट प्रायोरिटी अभ्यासाला दिलोय. नंतर मग काय युट्यूब आहे सोडा, आधनं मी व्हिडिओ टाकायचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. आणि आठवड्यात एक व्हिडिओ येईल ही गॅरंटी देतो. नक्कीच येणार आहे की नाही का. तुमचा अजून कोणतेही प्रश्न असले तर नक्की विचारा. तर गाडी खाली करायची होती, तिथं आलो एकदाच. तिथे 30 पोती खाली करायची होती. मग पप्पांनी लगेच 30 पोती खाली केली. मी पण थोडीफार मदत केली. एका पोत्याला 4 रुपये असे आम्हाला इथं. ते आपलं इथलं इन्कम झालं 120 रुपये. 120 रुपये म्हणजे काहीच नाही सोडा, तुम्हाला माहितीच आहे. कारण 50 ते 60 किलोची पोती असते आणि ती 30 उतरायची म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती कष्ट लागते. तिथे 1 किलोमीटरच्या अंतरावर दुसरं एक ट्रेंडर आहे, तिथे पण 45 पोती खाली करायची होती. गाडीत पशुखाद्य तुम्हाला माहिती असेल, माझे जे रोज व्हिडिओ बघते त्यांना सगळं माहिती असेल. पोती खाली करायला तिथे आणि मी पप्पांना ओढून देत होतो पोती. त्यामध्ये कष्ट भरपूर, अंगात तर लय लुकते संध्याकाळी पप्पांचं. आता उपाय काय नाही, आमचा शिक्षणाचा खर्च जेवढा आहे. तिथं 45 पोती खाली केली आणि 4 रुपये थांबले. इथं पण इथलं आपलं इन्कम झालं 180 रुपये. माझ्या मोठ्या भावानं सांगितले भूक लागली की पप्पांना गोळ शेंगदाणे खावा. मग गोळ शेंगदाणे गाडीतली संपली होती म्हणून दुकानात पावशेर शेंगदाणे घेतली. आज आमोशा असल्यामुळे मग दोन्ही गाड्यांना हार घेतलो मी. आणि घराला मस्तपैकी दोन्ही गाड्या धुतल्या आणि लगेच हार घालून घेतलो आणि नारळ पण फोडलो. पप्पांचा जेवढा इन्कम झाला तेवढा घालवलो. 120 रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि 100 रुपयाचं सगळं सामान घेतलं, हार आणि नारळ. तर आयुष्य म्हणजे हे चालायचं. मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.